नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे भूमी आकाशने क्षितिजाला व्हिडिओ कॉल केलेला असतो, कारण का त्या दोघांना तिची आठवण येत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे तिला वेळेवरती जेवायला सांगितलेलं असतं आणि अभ्यास करायला सांगितलेला असतो. इथे आता गायकवाड सरांच्या मोबाईलवरून हा फोन करण्यात आलेला असतो. भूमी म्हणत असते की मनू, एक काम कर, आम्ही आता गायकवाड सरांना जे काही घडलं आहे ते सगळं खरं खरं सांगितलं आहे. त्यामुळे गायकवाड सर आम्हाला इथून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ते जसं सांगतील तसं त्यांना मदत करा, असं आता भूमीने मानसीला सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, भूमीने अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली असते की आत्यांनी आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा डाव फसला आहे. तेव्हा ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात, तेव्हा अलर्ट राहा, रागिनी आत्यांवरती लक्ष ठेवा, असं भूमीने सांगितलेलं असतं. त्यानंतर फोन ठेवलेला असतो. मानसी म्हणत असते, पिल्लू बघितलंस ना, आता उद्या आई बाबा दोघेजण येतील, आता लवकरात लवकर खाऊन घे बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी अगदी दरवाजापर्यंत आलेली असते. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आई अहो काय करताय तुम्ही, आता इथपर्यंत कशाला आलात, तुम्हाला कुणी बघितलं तर, मागाशी तर म्हणालात की तुम्ही कुणाला मारू शकणार नाही, मग कशासाठी इथे आलात. तेव्हा रागिनी म्हणते, राहवत नाही आहे ग, राहवत नाही आहे, असं वाटते कधी एकदाचा हा उंबरडा इथे ओलांडते आणि घराच्या आतमध्ये जाऊन सगळी सत्ता स्वतःच्या हातामध्ये घेते आणि सगळ्यांना रस्त्यावरती आणते. या दिवसाची मी आतुरतेने वाट बघते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानसीला कुणीतरी कुजबुजल्यासारखा आवाज येतो, म्हणून ती म्हणते, पिल्लू मी आले हां. तिला बाहेर कुणीतरी कुजबुजल्यासारखा आवाज येतो, म्हणून ती न घाबरता दरवाजा उघडते आणि आजूबाजूला बघत असते, नक्की कोण बोलण्याचा प्रयत्न करते, कोण आले ते. तेवढ्यात प्रेक्षकांनो, पौर्णिमा आणि रागिनी ह्या दोघीजणी आता लपून बसलेल्या असतात. मानसीला त्या दिसतसुद्धा नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, आई बघितलंत ना, बरं झालं आपण इथे लपून बसलो, नाहीतर त्या मानसीने आपल्याला आज बघितलंच असतं, काय झालं असतं मग कळते का तुम्हाला. तेव्हा रागिनी म्हणत असते, ही अशी कामं आहेत ना, खूपच जास्त हिमतीने करावी लागतात ग, तुझ्यासारखं नाही, अशी कामं करायला हिंमत लागते. तुझ्यासारखं लपून छपून जर बसले असते ना, तर इथपर्यंत पोचलेसुद्धा नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, भूमी तू का बरं क्षितिजाला प्रॉमिस केलंस, का म्हणालीस की उद्याच्या उद्या आम्ही घरी येतोय म्हणून, तुला माहिती आहे आता ती आपली वाट बघत बसेल, उद्याच्या उद्या आपण सुटणार आहोत का. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की तुला काय सांगू मी आकाश, तू बघितलंस ना आपली क्षितिजा किती हट्ट करत होती, ती काही खायलासुद्धा तयार नव्हती रे, म्हणून माझ्या तोंडातून गेलं, मी मुद्दामून बोललेले नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की देवी आई, इथे आता भूमीच्या तोंडून तू बोलल्यासारखं मी आता मांडतो, भूमीच्या तोंडून देवी आई बोलले असंच मी मांडतो, आणि आता तूच काहीतरी कर आणि आम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर काढ. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव इथे विचारात बसलेला असतो. तो इथे अपूर्वाचे फोटो बघत असतो, लग्नाचे फोटो बघत असतो. प्रत्येक आता फोटोबरोबर त्याची काही ना काहीतरी आठवण असते, काही ना काहीतरी मेमरी असते. तर प्रेक्षकांनो, अपूर्वाबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण त्याला आता आठवत असतात. पण प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा कितीही चांगली वागली असली मरायच्या वेळेला, तरीसुद्धा आदितीने जो काही त्रास दिला आहे त्या कुटुंबाला, तो इथे न विसरण्यासारखाच आहे. तर प्रेक्षकांनो, इथे बलदेव आता आपल्या आठवणींमध्ये रमलेला असतो. तेवढ्यातच तिथे मनू आणि अथर्व दोघेजणे येतात. तेव्हा अथर्व म्हणत असतो, दादा अरे सावर स्वतःला. तेव्हा बलदेव म्हणतो, नाही मी स्वतःला सावरलंच आहे, कारण इथे मी माझ्या आता अपूर्वाच्या आठवणींमध्ये रमलो होतो. म्हणजे बघा ना, माझं तिच्यावरती खूप प्रेम आहेच, पण तिचंही माझ्यावरती खूप प्रेम होतं, ही गोष्ट मला माहिती होती. अपूर्वाची मी दोन्ही रूपं बघितलेत, चांगलंसुद्धा आणि वाईटसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते की त्यांचा गैरसमज झाला होता, म्हणून त्या चुकीच्या वागत होत्या, हे आपल्याला नंतर कळलं. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणतो, तेच ना, म्हणजे कदाचित तिला सगळ्या गोष्टी सांगायला मला उशीरच झाला. या गोष्टी जर आधी तिला कळल्या असत्या तर बऱ्याचशा गोष्टी तिने इथे सगळ्यांसमोर आणल्या असत्या. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते, पण दादा तू आता आम्हाला इतकं अर्जंटली का बोलून घेतलेस, ते सांगशील का. तेव्हा बलदेव म्हणतो, हो सांगतो ना. इथे मी आता ज्या काही वस्तू रूममध्ये होत्या
अपूर्वाचे फोटोज, तिच्या काही महत्त्वाच्या वस्तू या सगळ्या मी आता बाजूला काढल्या होत्या. तिच्या काही आठवणी बाजूला काढल्या होत्या. पॅक करून ठेवतो म्हणालो. पण मला अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आढळल्यात ज्यात बघितल्यानंतर तुम्हालासुद्धा धक्काच बसेल. तेव्हा मानसी म्हणते, असं काय आहे दादा? तेव्हा बलदेव म्हणत असतो की जेव्हा मी काही गोष्टी ह्या बाजूला करत होतो तेव्हा या चिठ्ठ्या माझ्या हातामध्ये लागलेल्या आहेत आणि ह्या चिठ्ठ्या आहेत ना, त्या इथे अपूर्वाला कुणीतरी लिहून पाठवल्यात आकाश आणि भूमीबद्दल, आणि त्याच्यामधून त्यांनी त्याला मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो की अरे देवा, हे तर कुणीतरी आकाश आणि भूमिताईबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे अपूर्वताईला. तेव्हा बलदेव म्हणतो, हो ना, मेसेजेस आहेत. म्हणजे इथे भूमी आणि आकाशला अडकवण्यासाठी ट्रॅप रचण्यात आला आहे आणि त्यासाठी त्यांनी अपूर्वाला हे सगळे मेसेजेस पाठवलेले आहेत आणि त्या ट्रॅपमध्ये भूमी आकाशला हळूहळू कुणीतरी अडकवलं आहे. अपूर्वाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून कुणीतरी चालवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा मानसी म्हणते, दुसरं कोण असणार? रागिनी पटवर्धनांशिवाय कुणी असणार आहे का? हे कामसुद्धा आईंचंच असेल, मला माहिती आहे. तेव्हा अथर्व म्हणतो की मला असं वाटतं आहे की इथे हे कुणीतरी जाणून बुजूनच केलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते की बिचारी ताई आणि भाऊजी या दोघांना कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या चिठ्ठ्या आता बघितल्यानंतर मानसी म्हणत असते की दादा, हे अक्षर मला ओळखीचं वाटते रे. म्हणजे इथे आकाश भाऊजी आणि भूमिताईबद्दल कुणीतरी आता माहिती लिहून तर दिले, पण हे अक्षर मला ओळखीचं वाटते. तेव्हा मानसी म्हणते, मी आलेच हां. आणि ती पटकन जाते आणि आता पौर्णिमाची एक बुक घेऊन येते आणि ती म्हणत असते की अथर्व, ही बघ, ही पौर्णिमाची बुक आहे. या चिठ्ठीमध्ये असलेलं अक्षर आणि पौर्णिमाने त्या वहीमध्ये लिहिलेलं अक्षर हे सेमच आहे ना? ती ज्या आश्रमामध्ये जायची ना, तिथे त्या लोकांना 108 वेळा कुठलं तरी नामस्मरण करायला सांगायचे आणि ते लिहायला सांगायचे. तेच हे अक्षर आहे पौर्णिमाचं. मला असं वाटतं की हे सगळं पौर्णिमा तर लिहिलेलं नाही आहे ना? रागिनी पटवर्धनला पौर्णिमाने तर मदत केलेली नाही आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेवसुद्धा ते अक्षर आता चेक करतो. तेव्हा तो म्हणतो, मानसी, तू बरोबर बोलतेस. जीवनधाराय नमः, ओम जीवनधाराय नमः, असं तिने जे काही लिहिलेलं असतं ना, ते अक्षर आणि चिठ्ठीमधलं अक्षर अगदी सेम असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते की दादा, मला असं वाटतंय की पौर्णिमासुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहे. ती फक्त चांगुलपणाचं नाटक करते असंच वाटतंय मला. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाशसाठी एक वाईट बातमी असते. गायकवाड सर येतात आणि म्हणत असतात की मिस्टर आकाश, एक वाईट बातमी आहे. तेव्हा आकाश म्हणतो, काय झालं सर? तेव्हा गायकवाड सर म्हणतात की ज्या रूममध्ये आपण एव्हिडन्स ठेवायचो ना, त्या एव्हिडन्स रूमला भीषण अशी आग लागली आणि त्याच्यामध्ये रागिनी पटवर्धनांविरोधात सुद्धा सगळे पुरावे आपण एव्हिडन्स रूममध्ये ठेवले होते आणि त्या सगळ्याला आता आग लागलेली आहे आणि ते सगळं जळून खाक झाले. ते सगळे एव्हिडन्स आता जळून गेलेले आहेत. आता आपण रागिनी पटवर्धनांविषयी कुठले पुरावे सादर करायचे? जेवढे जमा केले होते तेवढे सगळे जळून गेलेले आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव, मानसी आणि अथर्व यांनी ठरवलेलं असतं की या चिठ्ठ्यांबद्दल आणि पौर्णिमाबद्दल आपण सगळं काही गायकवाड सरांना सांगूया. जर इथे पौर्णिमाचे कॉल रेकॉर्ड्स चेक केले, कॉल लोकेशन चेक केले, तर आपल्याला नक्कीच कळू शकतं की हे सगळं कुणी केले. कारण इथे अपूर्वाच्या मोबाईलवरती काही मेसेजेससुद्धा आहेत आणि ते मेसेजेस कुणी पाठवलेत ते आपण आता गायकवाड सरांच्या मदतीने शोधून काढू शकतो. तरी इथे भूमी म्हणत असते की आकाश, हे सगळं रागिनी पटवर्धननेच केले. तिनेच त्या एव्हिडन्स रूमला आग लावली असेल, तिच्या विरोधातले पुरावे सगळे जळून खाक व्हावे म्हणून. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, दुसरं कोण करणार? मला आधीच कळलं होतं की हे सगळं रागिनी पटवर्धनने केलं असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी पटवर्धन इतकी खुश होते की त्या माणसाला पैशांच्या गड्ड्यावरती गड्ड्या देत असते. हवे तेवढे पैसे त्या माणसाला देते. तो माणूस म्हणतो, अहो मॅडम, काय करताय काय? रागिनी म्हणते, असू रे, असू दे, हे पैसे ठेव तुला, कारण तू आज जे माझं काम केलेस ना, ते खूपच महत्त्वाचं काम होतं. अगं, तुला माहिती आहे का पौर्णिमा हा कोण आहे? पौर्णिमा म्हणते, नाही, काम काय केले ते माहिती आहे, पण कोण आहेत ते माहिती नाही. तेव्हा रागिनी म्हणते की हे माणूस आहेत ना, ते पोलीस स्टेशनमध्ये असतात, एव्हिडन्स रूममध्ये इथे काम करायला जातात इलेक्ट्रिशियनचं. आणि इलेक्ट्रिशियनचं काम करत असताना त्यांनी आता त्या रूममध्ये
अशी काही आता इलेक्ट्रिशियनचं काम केलेलं असतं की सगळीकडे आग लागते आणि त्याचबरोबर संपूर्ण एव्हिडन्स रूमला आग लागते आणि माझ्या विरोधात असलेले सगळे पुरावे जळून खाक होतात. आता काय करणार आहेत ते भूमी आणि आकाश, कसे काय अडकवणार आहेत मला? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता तो माणूस गेलेला असतो. रागिनी म्हणत असते की चला लवकरात लवकर आता अजून एक महत्त्वाचं पाऊल उचलायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनीने इथे भूमी आकाशला हरवण्यासाठी आणि इथे महाजनांच्या घराचा ताबा घेण्याची संपूर्ण तयारी आता करून ठेवलेली असते. पुरावे नष्ट झाले म्हणून काय झालं, पण रागिनीला एक्सपोज केल्याचा व्हिडिओ मात्र असेलच ना. कारण प्रेक्षकांनो, रागिनीने काय काय केले हे सगळ्यांच्या समोर आलं होतं. फक्त रागिनीला अरेस्ट करायच्या आधीच ती पळून जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव आणि अथर्व त्या आश्रमामध्ये आलेले असतात, ज्या आश्रमामध्ये रागिनी पटवर्धन गेली 7 वर्ष राहिलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता गायकवाड सर आपली टीम घेऊन पोचलेले असतात. बलदेव म्हणत असतो की सर, हेच ते आश्रम आहे जिथे रागिनी पटवर्धन राहत होत्या. तेव्हा गायकवाड सर म्हणत असतात की रागिनी पटवर्धन तर इथे राहतच होत्या, पण पौर्णिमाने त्यांना मदत केली असेल का? आणि तुम्ही त्या चिठ्ठ्या बघितल्यात आणि अपूर्वाच्या मोबाईलवरती आलेले मेसेजेससुद्धा बघितलेत. त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं? तेव्हा इथे गायकवाड सर म्हणत असतात की अपूर्वा मॅडमनी जेव्हा मला कॉल केला होता तेव्हा त्यांनी मला थोडीफार माहिती दिली होती आणि तुम्ही म्हणताय तसं मी कॉल लोकेशन आता चेक केलेले आहेत. रागिनी पटवर्धन इथे राहत होत्या म्हणजे त्या नाव बदलूनच राहिले असतील. तेव्हा अक्षर आणि जर मोबाईलमधले मेसेजेस तुम्ही बघितलेत, ते कॉल लोकेशन बघितलेत, तर काही लोकेशन इथले दाखवत आहेत आश्रमातले. म्हणजे इथे पौर्णिमाच्या मोबाईलचं लोकेशन आणि त्याचबरोबर रागिनी पटवर्धन यांच्या मोबाईलचं लोकेशन हे कदाचित इथलं असेल आणि बाकीचे लोकेशन आहेत ना तुमच्या घरातून आहेत आणि घराच्या आजूबाजूने सुद्धा आहेत. म्हणजे तुमच्या घरातली एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून पौर्णिमाच आहे. जसं तुम्ही म्हणताय तशी ही तीच व्यक्ती आहे जी रागिनी पटवर्धन यांना फोन करते. म्हणजे एक लोकेशन हे आहे तर दुसरं लोकेशन तुमचं घर आणि घराच्या आजूबाजूची जागा. तेव्हा प्रेक्षकांना हे सगळं काही पौर्णिमानेच केलेलं आहे हे आता सिद्ध झालेलं असतं. ते मेसेजेससुद्धा पौर्णिमानेच अपूर्वाला पाठवलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, गायकवाड सर म्हणतात की तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. जेव्हा इथे भूमी आणि आकाश पळून गेले होते तेव्हा ते पौर्णिमाला भेटायला गेले होते, कारण त्यांनी पौर्णिमाला भेटण्यासाठी बोलावलं होतं, फोन केला होता. आणि जेव्हा ते लोक त्या ठिकाणी गेले तर त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि हे सगळं त्यावेळेला पौर्णिमानेच केले ही गोष्ट भूमी मॅडम आणि आकाशला समजली होती आणि त्यानंतर ती गोष्ट त्यांनी मला सांगितली. म्हणजे इथे पौर्णिमा रागिनी मॅडमबरोबर मिळून त्यांना आधीपासूनच ट्रॅप करून मारण्याचा प्रयत्न करते ही गोष्ट त्यांना आधीच कळली होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अथर्व म्हणत असतो की चला म्हणजे एक एक गुंता आता सुटत जातोय. तेव्हा बलदेव म्हणतो आणि हळूहळू सगळे गुंते सुटत जातील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायकवाड सर तिथे असलेल्या माणसाला बोलवतात आणि म्हणतात, तुम्ही रागिनी पटवर्धनला ओळखता का? तो माणूस म्हणतो नाही, आम्ही नाही ओळखत. तेव्हा गायकवाड सर म्हणतात की ठीक आहे. अथर्व म्हणतो की ती नाव बदलून राहिली असेल ना इथे, तेव्हा फोटो दाखव दादा. तेव्हा आता तोच फोटो दाखवलेला असतो जो पोस्टरवरती असतो. पोस्टरवरती असलेला रागिनीचा तो साध्विनीचा फोटो आता दाखवण्यात येतो. तरीसुद्धा तो माणूस म्हणतो की नाही, यांना मी नाही ओळखत, ह्या कोण आहेत त्या. तेव्हा गायकवाड सर म्हणतात, अच्छा तुम्ही नाही ओळखत का यांना? चला सावंत आताच्या आता यांना चौकशीसाठी आतमध्ये घ्या आणि यांची चांगली चौकशी करा. कसे नाही ओळखत ना तेच बघतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गायकवाड सर म्हणत असतात की हे खूप मोठे पुरावे आहेत आपल्याकडे भूमी आणि आकाशच्या विरोधामध्ये. भूमी मॅडम आणि आकाशला जर आपल्याला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर हे लोक त्यांच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला पाहिजे. जर त्यांनी ओळखलं की रागिनी पटवर्धन ही एक गुन्हेगार आहे आणि गेली 7 वर्ष ती तिथे राहत होती, तर याचा अर्थ भूमी मॅडम आणि आकाश हे दोघेजण निर्दोष सिद्ध होतील आणि ते लवकरात लवकर बाहेर येतील. तेव्हा यांना तुम्ही आता चौकशीसाठी घ्या आणि त्यांच्याकडून लवकरात लवकर सत्य वधून घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, गायकवाड सर म्हणत असतात की तुम्ही काळजी करू नका. यांनी जर साक्ष दिली तर इथे मिस्टर आकाश आणि भूमी मॅडम लवकरच बाहेर येतील आणि रागिनी पटवर्धन आणि पौर्णिमा या दोघींनासुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा लवकरात लवकर मिळेल.
तेवढ्यातच प्रेक्षकांनो गायकवाड सरांना फोन आलेला असतो आणि गायकवाड सरांना धक्का बसतो. त्यानंतर गायकवाड सर, बलदेव आणि अथर्व हे तिघेजणंसुद्धा आता पोलीस स्टेशनला आलेले असतात. पोलीस स्टेशनला येऊन बघतात तर काय, समोर इथे वेगळीच घटना घडलेली असते. रागिनी पटवर्धन स्वतः येऊन जेलमध्ये बसलेली असते, पोलीस स्टेशनमध्ये बसलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बलदेव, अथर्व आणि गायकवाड सर तिघेही आता रागिनी पटवर्धनकडे बघत असतात. तर इथे हा तोच चव्हाण आहे प्रेक्षकांनो, ज्याने इथे भूमी आणि आकाशला खूप जास्त मारलेलं असतं. आणि आता तोच काय म्हणतोय ते ऐका. अरे चला चला लवकर चला, रागिनी पटवर्धन जिवंत आहे आणि ती स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आली आहे. याचा अर्थ इथे आता भूमी आकाश खरं बोलत होते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो ही बातमी आता आकाशला समजलेली असते. आकाश म्हणतो, रागिनी आत्या इथे पोलीस स्टेशनला आले, पण का, कशासाठी? सगळ्यांना एकच प्रश्न पडलेला असतो की रागिनी स्वतःहून का बरं आली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता पौर्णिमाला समजलेलं असतं की रागिनी पोलीस स्टेशनमध्ये गेले. आणि तेवढ्यातच तिथे मानसी आहे, त्यांनी म्हणते की पौर्णिमा हे सगळं काय आहे? पौर्णिमा म्हणते काय आहे हे सगळं? तेव्हा इथे मानसी म्हणत असते की ह्या चिठ्ठ्या आहेत ज्या इथे अपूर्वाताईंना लिहिण्यात आल्या होत्या. हे सगळं आता कुणी केलं आहे ते लवकरच शोधून काढलं जाईल, असं सुद्धा मानसी म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनी तिथे बसलेली असते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी ते बघ तिकडे रागिनी आत्या. तेव्हा भूमी जाते आणि रागिनीचा गळा पकडते आणि म्हणते, का केलंस तू असं? सांग ना, का केलंस? का खिदळतेस तू? का तू अपूर्वाला मारलंस? का तिला गोळी मारलीस? का तिचा जीव घेतलास? आणि रागिनी ते आता खिदळतच असते. तेव्हा प्रेक्षकांनो भूमीला इतका राग आलेला असतो की भूमी आता मागचा पुढचा विचार न करता जाऊन सरळ आता रागिनी पटवर्धनचा गळाच पकडते आणि हसायला लागते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वाला रागिनीनेच मारले ही गोष्ट आता भूमीने पोलीस स्टेशनमध्ये सांगितलेली असते.